हो हो काय तुम्हाला सकाळ सकाळ बाई जांभड्यान झोप येते काय नाही माहिती. झोप काय कमी माहिती. झाली. हा, झोप तुमच्या रात्रभर त्या स्वप्नात गाडीच येत असेल ना. कसं हा, मग मनातलं कशी काय ओळखलं. झोप झाली असेल तुमची. नुसतं गाडी 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 भेटलेत ना आता पैसे. तर ते जाऊ द्या, पैसे तर भेटलेत आता वावर करून द्यावं लागेल नावावर. कागदपत्र घेऊन येतच असतील ते. त्यांना काही दम निघणार आहे का? उजेडलं की त्यांना असं वाटत आता कधी जातोय मी नावावर करतोय वावर. हा हे खरं आहे बरं का. पण तुला माहिती माझं जमिनीत मला माहिती ना तुमचा जमिनीत किती जीव आहे म्हणून आजपर्यंत उपाशी राहायची वेळ आली पण तुम्ही जमीन विकली हो नाही. तर ती येते येऊ दे, मी बरोबर शाळा करतो. शाळा कसली शाळा तुम्हाला सांगा, नाही तर ऐन वेळेला तुम्ही काहीतरी घोटाळा घालायचा आणि मी तोंडाशी पडायची. नाही असं काही होणार नाही. मग पण सांगू ना तुम्ही. तर मला नाही सांगणार तर शेजारच्याला बोलू का? बरं ते आले ना हं. मी नाटक करेन. कशाच अटॅक आला. नाटक करता येईल का पण तुम्हाला? तू कायला टेन्शन घेते. बरं आहे मग ते बरं आहे. आता काय टेन्शन घेतो हा. आणि तुम्ही वारडायचं बरोबर मी आरडून वरडून गाव गोळा करन आणि म्हणून ह्यांनीच माझ्या नवऱ्यावर प्रेशर टाकलं. Yes, आणि म्हणून right. यांना अटॅक आलाय. हा हा बरोबर. पैसे राहते ना, आपली जमीन राहील. पैसे 2-4 दिवसात गाडी येईन आपली. आणि म्हणले ना पैसे दिले म्हणायचं बुकिंग करायला आम्ही. हा, पैसे घरात पैसे नाहीच म्हणायचं. नाहीच म्हणायचं. कालच देऊन आलो म्हणून तसेच तिकडे. सगळे भरले तिथं. ते मग आपण तयारी तसं येतच असतील आता ते. हा येतच असतील म्हणलं आता. नावावर करायला जमीन. हम्म. ते माणसाचं डोकं एक कुठं असते काय ते माहिती. नानाचा पण फोन नाही आला ना. नाही नानाने नाही फोन केला. नाना येणार आहे का त्यांच्यासोबत? आता काय माहिती. येऊ द्या नाना त्याला येऊ पण द्या. मला एक प्रॉब्लेम असं वाटतंय. काय? नानामुळं आपण एवढं हे केलं. हं. त्या नानालाच मध्यस्थी आता कस काय बा, नानाचं अवघड होईल थोडं. पण त्याचं पण काहीतरी मार्ग काढावाच लागेल. हा ना. अहो तुम्ही नाटक तर करा. नानाने पण प्रेशर टाकले असं सांगू. त्यांच्या नावावर जमीन करा त्यांनीच म्हणले. म्हणून मी म्हणते ना, नानानेच आम्हाला प्रेशर केले की त्यांच्या नावावर जमिनी करा आणि पैसे मग तुम्ही काय करायचे मी करते बरोबर. चालेल. तुम्हाला तर अटक येणार आहे का नाही? हो. तुम्ही आपलं गप्प पडायचं. चालेल. मी बघते काय करायचं. बरं आणि ऐक ना, काय? पावलाचा कोणाचा आवाज येतोय? कोण आलंय? ट्रॅक्टर रानात न्यावं लागेल ओ कामाला. काय करता इथं? काय नाही ती जायची ना तात्याकडं. मग त्यासाठी आले मी. हा तुला टपून असती, तुला लय बरं वाटलं असं नाव जमीन करायची म्हणले. हो टपून असती म्हणजे बरोबर आहे. आधीच तुम्हाला पैसे देऊ नका म्हणलं होतं तरी अति शहाणपणा केला. पहिल्यांदाही दिले, दुसऱ्या वेळेसही नको म्हणत होते तरी दिले. मग आता जमीन नको का नावावर करून मग घ्यायला? तुझ्या तिकडं माहेरच्यांना द्यायचं म्हणलं, भावाला म्हणलं, तिथं कसं पटकन लगेच तिथं नाही काय विचारायचं. आता हे आमचा माणूसच आहे ना. हो तात्या कोण आहे? माझ्या माहेरचं आहे ना, इथं नाव नका काढू. आज विषय काय आहे? जमीन माझ्या नावावर करायची. हा विषय. माझे केलं काय होईल? अहो तुमच्या नावावर केल्यावर तुमचा असा येडेपणा भोळा स्वभाव तुम्ही कुठेही फुकून द्याल. परत परत तात्यानी मागितल्यावर म्हणाल घ्या त्या तुम्हाला. मी येडा बेडा झालो का त्याला द्यायला? त्याने काय आधीच कळत येडा नाही केलं तुम्हाला? फार. तुझ्या नादाने 5 लाख रुपये दिले त्या दिवशी परत माझ्या नादाने तुझ्यामुळे दिलं. तू म्हणले हा दे दे दे. उलटले का माझ्यावर? मी म्हणले का द्या द्या? अहो मी उलट म्हणत होते देऊ नका देऊ नका. तुम्ही तू तर- भाऊजींच्या नादी लागले आणि पैसे दिलेत. ते भाऊजी लय शान आणि ती भाऊजी काय ती म्हणते हा. तिला जाऊ लय शानी ती. आणि काय मी माझ्या नाव जमीन करणार, मला काय माहित नाही. जास्त बकबक करायची नाही. जमीन माझ्या नावावर झाली अरे तुला पाहिजे. दरवेळेस ती त्या दिवशी सगळ्यांपुढे काय म्हणले? स्वतःच म्हणले वाटलंच तर जमीन आमच्या नावावर नका करून देऊ, आम्ही बायकांच्या नावावर करतो. स्वतःच म्हणले ना. म्हणावं लागतं माणसात. म्हणावं लागतं माणसात. माणसात म्हणावं लागतं. कारण की तेवढं म्हणजे बायकोच आपण घी ठेवतो नाही का, इज्जत ठेवतो असं कळलं पाहिजे लोकांना. पण ही काय इज्जत ठेवायला की काय माणूस? बरोबर आहे. तुला काय कळत नाही का नवऱ्याचं नाव असावा? तुला अडचण काय हवं नवऱ्याचं नाव असलं? मला काही माहित नाही. ती जमीन माझ्या नावावर मला झालेली पाहिजे. तुझं नाव घे, जाऊ दे मर्द. मी हा. चेष्टा करीत होतो. कशाला? मला वाटलं दिशीन तू, पण तुलाच पुढची निघली. तुला तुझ्याच नाव हे बघा मला काय म्हणायचं, हे बघा मी काय म्हणते, बायको कोणाची? मी तुमचीच आहे. हा. मग जमीन माझ्या नावावर असली काय, ती जरी माझ्या नावावर असली तरी तुमच्यासारखी म्हणजे तुमचीच असल्यासारखं आहे ना. मी काय ती जमीन घेऊन कुठं पळून जाणार आहे का?
काय सांगता येते गलिंगी काय सांगता येते पण जाऊ दे नाही जायची पळून. म्हणजे तुम्हाला काय म्हणायचंय जमीन घेऊन मी पळून जाणार? आता तिथं पैसा आहे पैशा पाई कोणी काही पण करते अहो, पण तू दुसरे नाही असतील करायची तसे, तू मी नाही नाही, करायची मग तुला तेच चांगली सांगते. मग? तू संस्कारी असं कर ते जाऊन दे बरं दे आपलं आपण जाऊ त्यांच्याकडे. चला ते राजू जाऊ. बी आला असेल आणि आपण बी जाऊ. आणि नीट वाचा आधी त्याच्यावर किती लिहिलंय आता तुला काय शिकलेली लिहिलंय. माझ्यापेक्षा जास्त शिकली तूच वाच आणि तुझं मीच नाव. करणार आहे सह्या, पण तुम्हाला सांगते मी कागदपत्र व्यवस्थित वाचून घ्या चल 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 मगच सही करायची चल आपण. चल चल कशाला चला. टाइमपास तुला तर हा. काय मागा धरून चल म्हणतोय. अहो तुम्हाला काही कळतं का नाही इथं बसले तर तुम्हाला अक्कल बिक्कल येईन का नाही का आणि होतीच का वा नव्हतीच ते तर. हा ना. नीट पण काय काय झालंय कुठं कुठं कोण गेलंय मला सांग बरं. अहो कोणी कुठं नाही गेलं एवढा मोठा पैसा दिलाय त्या म्हाताऱ्याला आणि तुम्ही खुशाल असे बसले तर तुम्हाला काय आहे का अरे ती आज आहे काय 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 खाल्लंय मग सकाळी येतोय ना पांड्या काय एकटाच जाऊ काय त्याच्यापाशी. अहो पण ते म्हातारा जर उद्या मेलं तर ते 22 लाख पण जायची हा काहीच नाही तुम्हाला कसं कळत नाही हो? अरे जर म्हातारं गेलं ना तर सगळी जमीन आपल्यालाच येणार. काय आपल्याला येणार आहे गेलं पाहिजे दोन्ही बी टापकुनी. त्याने काय केली असं त्या नावाच्या नावाशी नाही तर हा. बघा ते काही नको का पाणी जाऊ. मग? अरे तिथं काकी चांगली म्हातारं बी चांगली. नाही मला तर काही कळणार काय आपल्याला चॅक्टेल काळजी काय त्याच्यात नेहमी पैसे पांड्याचे येत नाही तुम्हाला येतं ना कशाचं झोपल्याच्या पुढं कशाच येतो पण पण ते पैसे दिलेलं. झोपल्याच्या पुढे अरे पण काय चुलता मला काय फसवणार तसा चला ना का काय तुम्ही आला का वरकून. या बाबाला काहीच घेणं देणं नाही बसलाय खुर्चीवर अरे, 10 लाखाला टाकलंय मला तो सरळ सरळ. हा मी टाकलंय मी काय चिचुक दिले काय तिथं तेव्हा. तुला काहीच तुम्ही चुके नाही दिले मग? तुमच्या पायीच पैसे दिले असं त्यांचं म्हणणं. हा, आता इथं काय निवांत बसायला टाइम आहे का? मग काय मला जमीन देणार आहे काय तुम्ही एकर नावचं करणार आहे त्याचं. अहो ते नाही करणार. हे माणूस पागल आहे काय कुठं लावला तुम्ही काय यार ते ओरखलं का ती जायची ही आले काढले सगळं काढलेलं आहे आम्ही पांड्या कुठे कागदपत्र. आमचा उतारा नाही तुम्ही बाबा, भेटेल. निघालं. रोग आधी द्यावा लागते हा तिथं देतो ना तुम्ही सगळं. आधीच कशाला नरपुडी लावताय? अरे बाबा साहेब करा करतो ना हे मग. जा, मला मिरची वाढवत तू आता. काय साहेब आहे काय उठकी चालायचं ना काय बदलत आहे काय नाही नाही, मला आम्ही वाटतं बघ. आता ह्यो बी आलाय पैशासाठी बावठीत कर तुम्ही. आम्हाला कसं झालं माहिती का एक एक ए, हो, मी पोझिशन मध्ये बसणार आपण पैसे दिलेले मी काय भेटतो काय ते चुलतान फिरतं काय आम्ही काय दिलं? तिथं उपकार बिपकार करतो काय आपल्या आधी पैसे घेऊन गेलाय. अरे पण उठल्याशिवाय कसं काय जमायचं तू गर्दी होईल. उठत बिटत नसतो मी काय काय एवढा. पारग्यानी बरं ते नाना कुठे नानाने काय सांगितलं. उतारे ती काढा झाली इथं नाना बी येईन तिकडं हा मग ते म्हणायचं मोकर नाही आपलं आज झालं म्हणजे झालंच पाहिजे. हा बोला सगळं काढलंय. नक्की मग ही काय असे मागून कुठून येते तुम्ही कुठून बिडलं पण असं आहे, हा. मला एक माहिती टक्कर पैसे काय हा, तीच सांगितलं त्यांना. येताना राव पाया पडको साहेब, जमणार नाही ए सगळी गाणी होते का बसा तुम्ही. म्हातारं जा ना, आता तुम्ही. तुम्ही सहीच्या आधी पैसे घ्या सही करायच्या आधी आता काय उठत ते उठ म्हणजे काय 2 लाख द्या मला आधी रोख. हा? 2 लाख द्या अहो त्या दिवशी 70,000 त्याचं म्हणजे काय आज 2 ते लाख. साहेब, 70,000 खरेदी झाली 2% 2 लाख रुपये होते. लाख नको आहे आम्हाला ए ना ना हं. तुमची बी झालं होते. का वाटोळं तुम्ही पार? नका काळजी करू. ए तो किती आणलं सांग का नाही. हाय गाजर आहेत माझ्याकडे आता. गाजरून काय राहता, तुमच्या पद्धत? घराकडे सोडून खंडात. मला आम्हाला एक काय काम करायचं? पैसे तू दे आता मी देतो तुला हा. ए बरं मी देतो तुम्हाला ती तुमची काय टक्केवारीचं आहे. द्या, सगळं द्या. जाऊ दे. एक मिनिट ऐका. अरे पण एक मिनिट ऐका जर आम्हाला पैसे नाही मिळाले तर खरेदी होणार नाही. हा 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 काय नालायक माणसं पण चालत वाटतंय. नाही, ते आमच्या हातावर गिऱ्हाईक तुम्ही आधी सांगायचं ना आमची टक्केवारी दिल्याशिवाय आम्ही खरेदी होऊ देणार ए, नाही. यार पण तिथं येतं का नाही पुढं तिथं खरेदी तू करा राजावानी बस एक तर नाव बी राजावानी बस जाऊ ना घरी त्याच्या तात्या घरी असं जात आहे. तात्याच्या त्याच्या घरी जायची घर जाऊ आपण पण त्याच्या घरी आम्ही सांगितलं का म्हातारा असं 4 पायावर निघत हा मग बरोबर तुम्ही पुढे होता का मग पुढं पुढं मग या ना घेऊन त्याला आपण सगळे संगत हा, जाणार मग. पैसे यायचं काय अहो, पैसे पण त्यांना पैसे घ्यायला लागतील देणार. ना. पैसे तुमचे सोन्यासारखे मिळणार. ओके ए, हा. काय हरकत नाही त्याचं काय अडचण नाही. चेअरमन जायचं मग हा मग जाऊन त्या म्हाताऱ्याला घेऊन देऊ हे नाही पर लुटून हल्ले अरे देऊ तुला काही गमच नाही अरे जाऊ अहो, गेलं का एवढं काढून दिलंय एवढं काय पण निपलटी हल्ली का नोंदी सही नाही करून देत हा. माणूस कसलं गावलं म्हणलं याला काही काही बाबा पैसे देईन तुमचे तुम्ही नका डोकं खाऊ. तर बोलायची इच्छा राहिली नाही मग? माझी. त्याच खरं निवांत झालं पाहिजे पंचायत हा या अशा गाय गडबडीत काय कामाचे अरे खरेदीला चालला तुम्ही बाबा का जमीन घ्यायची आपल्याला नाही नाही असं कसं झालंय ती काय उचलून गडबडी घालून आणायची काय. आपल्याला आहे ना आम्हाला पैसे आहे जमणार नाही. एखाद्या कार्यक्रमात जेवण संपल्यावर कसं बाकीची बेक मागे अशी उभे राहते तसं आम्ही राहिलो तुझ्या पुढे उभं अरे पण तुला काय त्याचं नाहीच आहे. येडे का चालाय तू गुडघ्यात मेंदू चांगल्या गेलाय. कामासाठी चाललो होतं असे बांधणं तर नाही करायची. बरं मी काय म्हणतो चालायचं का? दिलंय पुढं हा मग सगळी तयारी दिलेत का?
सगळं पैसेच मागत आहेत सारखे. पैसे जो काय होतंय स्टॅम्प ड्युटी भरली का तुम्ही तू आता तिथं कागदपत्र दिले का स्टॅम्प ड्युटी भरली का सगळं दिलंय मी फोनवर केलंय सगळं जरा थांबायचं ना स्टॅम्प ड्युटीला त्याचं काय होतं ती म्हातारी येतं नाही येतं तुम्ही लगेच तिथं का नाही येत आता यायला येईन पण आलंच पाहिजे ते मात्र कसल्याच परिस्थिती आलं पाहिजे आता नाही तर म्हणजे तुम्ही काय आम्हाला येड्या बेड्यात काढले काय हा. तो विषय नाही पण स्टॅम्प ड्युटी लगेच भरायला आम्ही लागते. कळलं का? नाही, आता कळतंय का तुम्हाला येड्यात काढत का नाही येणार मात्र हा का नाही येणार म्हातारं का नाही येणार? ए, नाही आलं ना त्याचा अंगठा घेतो मी हा, चला. हा मात्र वडीतच आणणार नाही 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 एक हात नेऊ दिला चल इकडे चला आता. हा घरी चला म्हातार आहे येणार नाही चला 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 पैसे द्यावे लागतील तिला इकडे हाक मारू आपण अजून. हे म्हातार सारखं पैसेच मागत आहे. वहिनी वहिनी आहे का बघा या ना नाही तर पांढरा जरा आण इकडे. आहे, आले, लागा, आले. लागा, लागा, बघा, बघा. त्यांना पैसे काकी मागायला लगेच काकी म्हणजे लय जबरदस्त आहे ते लय ताकद आली आहे. अहो यायचं पण म्हणलं अदुगर तुम्ही इकडे का नव्या घरी आहेत का जुन्या घरी आम्हाला काय माहिती नाही लय ऊन लागत काकीच्या होतं ना. तोंडावर मग तेज जुन्या आलं. घरीच गेले का हा, सावलीला बसलो होतो. काकीचं आम्हाला ताळमेळ लागला तोंडावर लय तेज आहे तुमच्या हा, मग मग. त्याची म्हणजे आता पैसे आता काय येतील. गाडी गाडी बिडीन येणार रे. बरं मी काय पैसे म्हणतो आलेत आता म्हणून. हे खरेदीचं नियोजन होय खरेदीचं नियोजन करावं लागेल आपण त्यांना बोलून आणते हा काय करते तात्या झोपले का झोपलेत जरा असं गाड्या. का काय माणूस पैसे आहे. घेतले निवडून आज झोपले. आज एवढं जायचंय आणि झोपून घेतलंय म्हणले अहो तुम्ही येणार मग ते काय करते नाही असं कसं कसं जायचंय आनंद रात्री झोपलेच नाही हो त्याचा आनंद नाही नाही इकायचं कुठं आपल्याला घ्यायचं. पोरांना हा द्यायचं. पोरांना द्यायचे पोरांना आपल्याला गाडी कुठं घ्यायची. लोकांना द्यायचं पैसे मग. गाडी घ्यायचा आनंद अहो, रात्रभर म्हणले गाडी तर नुसतं हे बघा असंच झोपच नाही त्यांना असं असं नव्हतं ना घरी रात्रभर असं अरे असते काके तो गाडी धरायची हात तात्याची जरा चालू. घरी बाबा, मला तुला काय माहिती मोकार? झोप- रात्री गेअर टाकले मला झोपायला ए, पण सहन होत नाही. तुमच्या गाडीचं खानदानाला गेअर रात्री इतकं आहे ना, टाकलं. बरं का तुमच्या खानदानाचा इतिहास लिहायला पाहिजे मग एवढं गिनीज एवढं बुकात खानदान नोंद केली कोणी पाहिजे. नाही बघितलं. नाही नाही आम्ही एका मेरी लय तुमच्या सहकार्य पायावर आम्ही करतो. बावळतो, याला घ्या अरे बाबा ना आमचा काय संबंध आहे आम्ही चांगलंच करतो वाईट थोडं करतो आमच्या तुमचं लय चांगलं होणार आहे बघा नाही आम्ही वाईट केलंय का तुमचं लय चांगलं यांचं होणार सोय लावलं तुमचं बरं, वाटोळं केलंय का तुम्हाला नाही. 2 एकर जमीन दिली हा, मग. आम्हाला आता पुढे अजून नाही दिली आता खरेदी आहे हा म्हणजे हो, द्यायचं. खरे बरं, मी आणते एक काम करा बोल ना चल लवकर जा. बोला बोला अजून दिले नाही ना अहो गाडीला भाडं दिलंय 3000 रुपये हा आम्ही पण बुकिंग करायला देऊ बुकिंग नाही स्टॅम्प ड्युटी भरली मग आम्ही पण पैसे देऊन आलो हे गाण तोंड करून का हसतात माहिती का यांना 2 लाख रुपये द्यायचे तात्याला इकडे आणा मग तो तिकडे टक्केवारी झाली खाली नाही जात, इकडे आणा. इथं आणा पटकेस लवकर आणा झाली जण बघा. 16 वर्षाचीच झाली उड्याच मारायला हा लागली. म्हणजे हा. नाही इकडे आणा त्या तात्याला इथं आणा अरे पण आनंद आहे गाडीत बसायचं 4 चाकीमध्ये आमच्या दुसऱ्याची चुलतीला झाली ना, फार गौऱ्या फुटल्या आणि तोंड हम्म. ते दिसत नाही का तिला? तुमची तोंड ही चांगली बघा ना वाटते. कशी गाण तोंड करून हसतात यांना टक्केवारी मिळायची म्हणून. अजून आम्ही त्यांना पैसे देतो तुम्ही ना सारखं ते वाक्य बोलून आम्हाला ना धमक्या देऊ नका. तुम्ही 24 लाख दिलेत ना तुम्हाला 6 लाख रुपये नफा देऊ 30 लाख रुपये लगेच काय लगेच काहीच देत नाही द्यायची काय ही काहीच देत नाही नुसतं देऊ का देऊ का काय दिलं आम्हाला काय दिलं पार वा, वा, मागायची ते तात्या वेळ ते आली बैलावरच आता. आहे. बाप तात्याला जुलाब ए, लागले तात्या अरे उरकायचं झोपलाय राव खुशाल पोर आले तिथे जायचं आपल्याला झोप लागली होती ना बरं ते खरेदीचं बघायचं आणि जायचं लागत इकडे सारखं जा. पैसे घेतलो बरं मी काय म्हणतो माहिती का लवकर उरकू हा. लवकर जाऊ पोरं बीत ना पोरं बी जरा तारमाळेत त्यांचं बी खरेदी होणं माझं गरजेचं काय आहे म्हणणं तात्या नाही नाना लय ऊन झालंय जरा चहा पाणी करू नको. ऊन उतरू दे. चहा पाणी तिथं पी. ए, काके त्यांची जेवाय सुट्टी होईल पुन्हा कोण? ऊन उतरल्यावर 4 वाजता ए, काकी, जाऊ. थांब ना तू. तात्या ऐक दोन मिनिटं. काय मोकार निघून काय जुळत असं पोरं लेकरं बाळं आहेत ना. हा मग त्यांनी पैसे भाकरी खाल्ल्या नाही सकाळी आम्ही करून देणं आपलं काम आहे राव तुम्ही अशी येड्यावानी काय हा. करता? मग पण हा, एवढी बरोबर. घाई कशाला असं मला म्हणायचं. गाय कशाला अरे काके इथं आण भेटन रे घरात ही उपाशी मारायच्या माग आल्या तर तू म्हणती गाई कशाला आता जमीन कुठं पळून हा, जाणार पण ती बी आहे अरे, नाही, हा, काय नाही, देऊन टाकलं पण ना. आम्हाला मोकळं. वाटलं तुम्ही पटकन पैसे घेतलं का नाही आता ए, काय राहिलं एक बाया काम करा. मारायच्यात ना, मला द्या ना काय पटकन म्हणणं, ऐका करून. वहिनी. तुम्ही पैसे घेतले हा. पोरांना जमीन घ्यायची ज्याचं त्याचं चाल त्याला दिलं. हा, आम्ही मोकळे म्हणते मग. बरोबर आहे नाना तुमचं बरोबर. आता बंगला झाला गाडी बी येईन उद्या हा, तुम्ही शर्ट घालून निघू आपण असं मीच आणतो काय होतंय? शर्ट थोडी तब्येत पण माझी हा, जरा- चल, चल. हा, आता गाडी केली. का नाही लागलं म्हातार आलो मी शर्ट गाडी केली. मला माहिती आहे. हा, हा, लवकर असं ये. काय करून घेते शर्ट हा? काय झालं? अहो, त्या- काय झालं का?
अहो, ऐकलं का? अहो, नाना, काय झालं म्हातारं काय ना ते मोकार म्हातारं मला माहित नाही अटक आला बघा हे येड्यांनो. काय करताय असं? लय. मी म्हणलं होतं जरा राहू द्या गुणात हसत आहे ती. काय म्हणून नाही बघा काय झालंय. काय झालं अटक आला अटक बघा ना हात कुठे अटक आला ए नाना दाब आहे इकडे सर तू हवा येऊन दे हवा येऊन दे हा आवाज म्हणशील बोलू का पंप मारा म्हाताऱ्याला. माझ्या नवऱ्याला जर काय झालं नाना हा. उद्या काय कमी जास्त झालं माझ्या नवऱ्याला मी सगळ्यांच्या नावाची हो बाबा ए, काके अरे काय हे दांडा आहे? तात्या माझा नवरा गेला तर मी काय काय म्हणताय? अजून काय गेलं नाही ते? मी म्हणलं आधी ऐका पोरांनो, एक काम करा. ऐका दोन मिनिटं अबे बाबा तू काय बावळा ठीक आहे 2 मिनिटं ऐका 2-3 लाख रुपये गेले जाऊ दे गेले ते पण जाऊ दे. आता तर मग काय जावं मग पैसे सगळ्याला लागले. किस्साला गेल्यावर कसं व्हायचं? आणि आपण सगळं- ए पांड्या यार इकडे पुढं तू होती म्हातारं जाईन. अरे इडी काय नाही म्हातारं मेलं तरी चलन इथं ए, तात्या वाईटा आला बस बरं. हा मला फार वाईटा आला आता म्हातारं मेलं थांब, अरे मला काय काय झालं वाढ पांड्या जाऊ दे 4-5 लाख रुपये गेले तर जमते पण अरे म्हातारं काय सगळं काय पाहिजे हेच ते आहे इथं. हाला अरे गप्प नका तू करा बरं. ए, थांब, थांब. जा ए सोडा ए, थांबा एक काम करा आम्ही- ए, पोरांनो, जमीन आहे ना आजची उद्या घेऊ आपण. हा नाही पण तात्या नीट होणं गरजेचं आहे. नको अरे गप्प ना तू जरा 2 मिनिटं ऐक ना ए काके ह्या दोघींची दावती मी चाललो जाऊ दे म्हातारं गेलं तर जाऊ दे गेलं तर अरे इकडे पुढे काय करती म्हातारं वाचव काय नको करू ए, तुम्ही 1 मिनिट ऐका थांबा. ए, शांत हो तात्या का बसून ए तिने धरा अरे असू दे थांब बाबा गप्प ना ऐका ना अरे काय घाण तोंड ए, करते तुम्ही नका घेऊ बरं का ए, ए, ऐका 2 मिनिट वावर आहे ना वावर ए, हा दाबा अरे, तुम्ही ऐकतच नाही आईला तर वागत वावर आहे ना वावर आपण उद्या नावचं करून घेऊ उद्या कशाला माणूस मेल्यावर काय नावचं होणार आहे? बरोबर आहे नाना तुम्ही लय हुशार आहे बाबा. अरे गप तू वहिनी, ए, तुम्ही घरी जा हा आता घरी जा. 10 वर्षाने नावावर करू 10 वर्षाने एक काम करू बघा हा म्हणून ते, हा थांबा, तुम्ही गडबड नका हा करू. म्हणून ते. पांड्या आहे पांड्या अरे, तुम्ही एका एकाला बोलू द्या ना काम महत्वाचं वावर नाही आपल्याला चुलता महत्वाचं आहे बरोबर आहे. अरे धंदा अरे गप्प ना ए ऐका ना जरा तुम्ही काय बाय आहेत का गरीब आहेत? तुला अरे चुलता माणूस मर तुझा चुलता घेऊन जा मग 10 लाख रुपये दे एक काम करा ना ना हो ना ना राजू दहा कसले लाख 2 बारा? रुपये दे. 12 लाख रुपये दे, 12. हा. दे बरं. काय? मी दवाखान्यात भरतो नंतर पुढं देतो वावर तो. ए ना ना अरे गप आहे बाबा बाबा, दे ना, तो इकडे आहे ते. मी करतो सगळं राहू दे ए, चल ए, चल अरे ऐका ना माझं. मी गाडी आणतो अरे माझं ऐका की पाया पडतो तो गप बाबा अरे, मला जाऊ द्या. ए, एक काम कर हो की म्हातारा मरू दे नाही तर जगू दे आम्हाला वावर नको याच्यावर जावं करतात नाही नाही काय नको आम्हाला ए, तू इथे. तुम्ही काय नाटक करताय 1 मिनिट ऐक. तुला वावर नाही मिळणार तुम्हाला पैसे नाही लागत ना काय नको मग आता एक काम करा तुम्ही निघा नको आम्ही बघतो काय करायचं तुम्ही वाट लावली. ती पैसे जाऊ द्या तुम्हाला अटक व्हायचं असलं तर थांबा तुम्ही ये, चल पांडे आपलं आम्ही जाणार आहे. जा तुम्ही जा. आम्ही जाणार आहे, जाणार. म्हातारं आपण नीट करू त्याला आपण नीट करू तात्याला दान सुरू नाही लय दानशूरचा नाही विषय काही पण आपण नीट करू तात्याला ते तात्या बरं वाटत आहे थोडस अरे शांत बस ना तो पण यायला लागलं काय नाही फसवलं का नाही त्यांना मी म्हणलं आता यांना आहे ना खडी फोडायला पाठवते ए, तात्या नाही घालला पण खरंच तुला काय झालं नव्हतं मला काय मला एकदम भारी नाटक. ए भाऊ चेअरमन आपलं चल रट्टे खायचे वेळ येईन, तुला सांगतो काही घेण नाही भाऊ तू आहे ना राम राम दादा नाम येणार नाही त्याला
अरे थांबा ना पण आमचं काय सगळं ऐकलंय अरे मी त्यांच्या पाया पडलो राव त्यांनी तोंडात काटे घातल्या पाहिजे तुमच्या तर पहिलं तोंडात कोंबणार आहे ह्याच्या काय सारखं सारखं म्हणत होता का चला चला नसेल मला यांना बांधून घ्यायची दे. जमीन तर चला शुमान आणि ह्यो काय म्हणत होता ह्यो म्हणला नाही, मी नाही, नाही, जबाबदार. आता काय करायचं माहितीये का यांना पोलीस स्टेशनला घेऊन चला पोलीस काय स्टेशन यांनी नाही. फसवलंय आम्हाला. 4 दिवस हारायची घरी नेऊन. थांब. काय झालं? ही पांड्या मागास काय म्हणले 30 लाख रुपये देतो ना हा. हे दे 30 लाख कसले 30 लाख तू काय म्हणले करायचं नाही. तुमच्या चुलत्याचं तुम्ही त्यांच्या आम्ही झक मारली आमच्या घातली आम्हाला काय माहिती इतके नालायक असतील म्हणून. कपडे ठेवायचे नाही यांना जरा कपडे काढायचे थांबा. ए, ये रे काय मग पैसे काढायचे ए, तात्या, अरे इकडे ये बाबा. पाया पडतो तुमचे. ए, नको, नको. ए, अरे, ऐकू बाजू पेट फिरते राव. ए, नको आहे बाबा. गावात दिंड काढू यांची चला कपडे काढ तू पाहिले याचे कपडे गावात दिंड काढू चला काढा काढा ए, तू कपडे नाही खाऊ. ए, लई लवकर येतो. पैसे देतो ना. याच काढण्यात याची पैसे काढून अरे देतो ना पैसे. थांबा थांबा, तुमचे पैसे मिळण्याची मतलब आहे. आम्हाला एक मिनिट सावकाश आम्हाला आहे ना, एक दिवस तर देता का नाही? आम्हाला काय ए, मग एक मिनिट आहे. 30 लाख रुपये गोळा करायला का 3 रुपये का रे? नाही आमच्या घरी आहे. आधी करत नव्हतो. आम्ही करून घ्या. अरे मला फसवलं तुम्हाला जसं फसवलं तिने तसं राहा. फसवलं, काय नाही फसवलं तुम्ही पुढे जायचं नाही हे तर खरं अरे मग दिसती करून आम्ही काय चुकी केली काय? हा, चुकी केली काय अजून काय करायचं होतं मी आला होता ना ते मागाशी तुम्ही इथून हालायचं. तुमचे पैसे मिळण्याची मतलब आहे आम्हाला एक दिवसाची मुदत द्या. अजिबात नाही. आम्ही तुमचे पैसे देतो. पैसे एक दिवसाची मुदत नको. नाही. आता 30 ये लाख ना, रुपये तुम्ही घ्यायचे. याला हाणा. तुला काय नको.